हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवरती खरबी बंधारा होतोय आणि हाच खरबी बंधारा रद्द करा या मागणीसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आला होता आणि त्या मोर्चानंतर काही खरबी बंधारे समितीचे जे काही सदस्य आहेत ते उपोषणही करणार आहेत। खरं तर खरबी बंधाऱ्याचं टेंडर निघालं, सगळ्या प्रोसेस पूर्ण झाली आहेत आणि तुम्ही आता उपोषणाला बसतात, मागणी तुमची मान्य होईल का? मी टीव्हीला हे सांगू शकतो, तुमचं सापळी धरा सुद्धा टेंडर निघाला होता, सर्व झालं होतं, पण हिंगोलीकरांनीच रद्द केलं, ज्या पुली मारलेली तर सुद्धा पुन्हा आता यांनी सापळी रद्द केलं आणि कयाधू नदीचं पाणी पुन्हा त्यांनी प्रयत्न केला। पण निश्चित तुम्हाला तुमच्या माध्यमात सांगू शकतो, या ठिकाणी कुठल्याच यशस्वी होणार नाही। या ठिकाणी आम्हाला कुठल्या परिस्थितीत आम्ही काम करता येणार नाही। आज साधा या ठिकाणी तुमचं टेलर आहे, या ठिकाणी पिक्चर बाकी आहे, या ठिकाणी उद्या आमचं ठिकाण उपोषण चालवणार आहे आणि आता रोज याचं जर गाव पाहिलं तुम्ही खूप मोठ्या संख्येने लोक गाव येणार आहेत आणि यांनी जर एवढं करून जर काम चालू केलं त्या ठिकाणी आम्ही पूर्ण जीवन द्यायला त्या ठिकाणी तयार आहेत। काम चालू केलं तर तुम्ही काही तयार केलं, नेमकं करणार काय? या ठिकाणी करणार काय माईक वर सांगता येत नसतं काय करायचंय, या ठिकाणी आम्ही गनिमी गावाने करून पुढे सांगता येत नसतं। कुठेतरी या कयाधू बंधाऱ्यावर जे उभारण्यात येतो तो खरबी बंधाराचं जर काम जर चालू केलं तर आम्ही गनिमी काव्याने त्यांचा घात करू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। खरं तर सातत्यानं आपण आंदोलन करता खरबीच्या विरोधामध्ये, आपण पाठीमागे कळमनुरी तालुक्यात ट्रॅक्टर मोर्चा काढला, त्याचबरोबर कयाधू नदीमध्ये आमरण उपोषण केलं होतं, त्यानंतर ही सगळी प्रोसेस झाली, सरकार ऐकत नाही। मी अनेक मोर्चे केलेत, मी कुणाची तमा बाळगली नाही, माझंही सरकार असते वेळेस मी आंदोलन केलीत, जनतेसाठी केलीत आणि यांना हे जर वाटत असेल की आम्ही हे जर ओरडत राहतात फक्त, परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यांच्या समोर धडा आहे की सापळीचं धरण त्यांनी असंच जाहीर केलं होतं, त्याचं टेंडर निघालं होतं, त्याच्या सगळी कामं सुरू झाली होती, परंतु ती आम्ही होऊ दिली नाहीत। तेच त्याची प्रतिक्रिया या खरबी बंधाऱ्याच्या संदर्भात सुद्धा होणार आहे, हेच मला तुमच्या मार्फत शासनाला सांगायचंय। तुम्ही सांगाल आता म्हणाल की यावेळेस तुमच्यापाशी काय प्लॅन आहे, प्लॅन त्यांच्याजवळ आहे कसं काम करायचं ते। त्यांनी ड्रोनद्वारे सर्वे केले लोकांचा विरोध असताना, जसं आमच्यापाशी काही ड्रोन आहेत, आम्ही त्यांचे सर्वे करूत कसं करायचं ते। मात्र कुठेतरी आता तुमच्या भाषणातून तुमचा रोष जो आहे ते नांदेडचे अशोकराव चव्हाण यांच्यावरती, त्यांचा रोष काय नाही? नांदेडवाल्याचा एकट्या अशोकराववरती रोष म्हणून नाही, सगळ्यात नांदेडवाल्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना फक्त पाणी हिंगोलीचंच का दिसतं? त्यांना ईश्वरानं काही पाणी दिलं नाही का? त्यांच्या जिल्ह्याला आहो ते एवढे नशीबवान आहेत, गोदावरी माय त्याच्या मधोमध नदीतून तिथून नांदेडमधनं वाहते, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी नदी त्यांना आहे। मग तुम्ही आमचं हे छोटं छटकभर पाण्यावर तुमचं लक्ष का लागतं? तुम्ही उद्योगाला पाणी म्हटलं की हिंगोलीचं इसापूर धरण, शेतीला पाणी म्हटलं की सिद्धेश्वरचं धरण, अजून कुठलं पाणी म्हटलं की येलदरीच्या धरणातून पाणी, सगळ्या गोष्टीला तुम्हाला आमचंच पाणी कसं दिसतं? तुम्ही तुमच्याकडचं पाणी निर्माण करा ना, मी निर्माण करून दाखवतो नांदेडमध्ये कसं पाणी निर्माण करता येतं। तुमचे जे छोटे छोटे जे तलाव आहेत त्याची तुम्ही साठवण क्षमता वाढवा, तुमचं पाणी तुम्ही निर्माण करा। अशोक चव्हाण तुम्ही आता बोलताना तुमच्या भाषणामध्ये बोलले की त्यांनी येऊन बघावं, त्यांनी नियोजन करावं, नेमकं त्यांनी काय नियोजन? त्यांनी हे बघा, ते आमचे लोकप्रतिनिधी आहेत, मोठे आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे, ते भाजपाचे या ठिकाणी सरकारमध्ये आहेत, त्यांच्या शब्दाला खूप मान आहे आणि त्यांचं आणि आमचं एक वेगळं नातं आहे। म्हणून मी तुमच्या मार्फत त्यांना आवाहन करतोय की त्यांनी यावं आणि या आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं। आमच्या सोबत तुम्हालाही पाणी मिळणार आहे, हिंगोलीलाच काय पैनगंगेत पाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, पैनगंगा, हातगाव, त्याच्यानंतर हिमायतनगर, त्याच्यानंतर किनवट, माहोर या सगळ्या भागामधनं ही नदी वाहते। मग आमच्यापेक्षा जास्त फायदा हा नांदेडवाल्याचा आहे। शेवटी पिण्याच्या पाण्याला तुम्हाला पाहिजेत ना, प्यायला पाणी नाही म्हणून तुम्ही आमच्या इसापूर धरणातून पाणी न्यायलात ना, अरे मग घ्या ना पैनगंगेचं पाणी वाशिमवरनं, तुम्ही ते काय घेत नाहीत तुम्ही? आमच्या कानाला काय बिडे आहेत का असं तुम्ही मुख्यमंत्री यांना बोललात, नेमकं ते प्रकरण काय आहे? आमच्या कानात बिड्या आहेत का म्हणजे मला सांगा, तुम्ही नुसतं सांगताय 54 TMC पाणी मराठवाड्याला दिलंय, कागदावरती तुम्ही घोषणा केली, अहो ते पाणी घेता कसं येईल? एक तर ते पाणी जायकवाडीला जाईल फक्त, नाशिकवरनं येणारं पाणी, आणि दुसरं पाणी तुम्ही कृष्णेतून देऊ शकता, ते पाणी फक्त तुमच्या लातूरच्या काही भागाला आणि बीडच्या उस्मानाबादच्या काही भागाला मिळेल, 2-3 तालुक्याला, याशिवाय पाणी काय आमच्या इकडे येणार आहे का? नांदेड, हिंगोली, परभणी, जालना ह्यांचं तुम्ही काय करणार आहात? ह्यांना पाणी कुठून देणार आहात? काय तुम्हाला काय तुमचा विदर्भच फक्त आहे का? आमच्याकडे तुम्ही, आम्ही काय तुमचे लेकरं नाहीत का? तुम्ही सगळ्यांचे मुख्यमंत्री आहात, 10 लाख कोटी तुम्ही आणलेत ना विदर्भासाठी, अहो त्यापैकी फक्त आम्ही शेकडोनं कोटी मागतोय, आम्ही आमचा हिस्सानं मागतोय। काय आता मागणी आहे या खरबी बंधाऱ्या संदर्भात तुमची? खरबी बंधारा तर हा होऊच देणार नाही आम्ही, नेमकं कसा होऊ देणार नाही, काय करणार? झाला पाहिजे,
आता आम्ही त्याच्यासाठी आमच्या पैसे भूमिका आहे. तुम्ही किती जरी विचारलं तर तो आम्ही आता इथं एक्सपोज करणार नाहीत. आम्ही करू त्याच्या टेंडर लागलं, सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली, कामाला सुरुवात होणार आहे. काय झालं ते आमच्यावर केसेस करतील, आमच्यावर गोळ्या घालतील. दुसरं काय करणार आहे शासन? काय करणार आहेत ते शेवटी? पण आम्ही शेतकरी आहोत आणि आम्ही एकदा जर इल्टीची काठी बाहेर काढली, रुमनं बाहेर काढलं ना, या सरकार सगळ्याला फळताभुई थोडी होईल, हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अरे ते कॉन्ट्रॅक्टर तर छाटछूट आहे, ते काय करणार आहे? ते तर परगावात येऊन राहिलेलं इथं. समजा खरबी जर रद्द नाही झालं तर हे सगळं होणार. हे सगळंच होणार आहे. खरं तर कयाधू नदीवर उभारण्यात आलेला कयाधू नदीवर उभारण्यात येतोय की तो खरबी बंधारा, मात्र ते आम्ही कुठल्याही प्रकारे खरबी बंधारा होऊ देणार नाही. जी कुठली वेळ करण्याची ते काही गोष्टी आम्ही करण्यासाठी तयार असल्याचं माजी खासदार शिवाजी माने यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.